आठवड्याचा पहिलाच दिवस लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी धडकी भरवणारा ठरला। सोमवारच्या सकाळी मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ एक भीषण दुर्घटना घडली। दोन लोकलमधले दरवाजाजवळचे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि त्यातले 13 प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले। यामध्ये चौघांचा मृत्यू झाला। मुंबईची लोकल ही प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते, पण आज याच लोकलचा ट्रॅक काही प्रवाशांसाठी डेथ लाईन ठरला। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सोमवार, नव्या आठवड्याचा पहिला दिवस। आपापल्या कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी लाखो मुंबईकर नेहमीप्रमाणे मुंबई लोकलनं कामावर निघाले। नेहमीप्रमाणेच काही जण लोकलच्या डब्यात शिरले, तर अनेक जण नेहमीप्रमाणे लोकलच्या दारात लटकले। मात्र यापैकी काही प्रवासी ऑफिसला पोहोचू शकले नाहीत आणि काही जण आता घरी देखील परतू शकणार नाहीत। ही दुर्दैवी घटना घडली ठाण्याजवळच्या मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात। कल्याणकडून मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल आणि मुंबईकडून कल्याणच्या दिशेला जाणारी लोकल या दोन्हीतले प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि हा अपघात झाला। कसारा CSMT ही लोकल नेहमीप्रमाणे गर्दीनं खचाखच भरली होती। मुंब्र्यात असणाऱ्या एका शार्प वळणावर ही ट्रेन असताना शेजारच्या ट्रॅकवरून दुसरी लोकल कल्याणच्या दिशेनं चालली होती। त्याच वेळी मुंब्र्याच्या वळणापाशी ट्रेन एका बाजूला झुकल्यामुळे दारात लटकलेले प्रवासी आपला हात सुटू नये यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते। मात्र त्याच वेळी शेजारून जाणारी ट्रेन घासली गेली आणि दोन्ही ट्रेनमधले 13 प्रवासी खाली पडले। पहले जो है हम लोग के डब्बे से पहले एक आदमी उड़कर आया है, उसके बाद में 3 लोग को लेकर गया। फिर आप जा रहे थे? हम लोग जा रहे थे नेरुल सर, काम पे, एयरपोर्ट पे। काम पे हम लोग जाते हैं। हम लोग भिवंडी में रहने वाले। हम लोग भिवंडी में रहते हैं। तो एक जन जो है पहले वहाँ से आया है और हम लोग के डब्बे में से 3 लोग निकले हैं। फिर उसके बाद में बाजू वाले डब्बे में से और मतलब जो कुछ लोग जो थे वो गिर गए और कुछ लोग जो है डब्बे में से उनको लगा भी है, कुछ लोगों को। उसके बाद में हम लोग ने थाना में उतरे, क्योंकि उससे थाना से पहले वो लोग गिर चुके थे। तो हमने थाना से उतर कर गाड़ी चेंज कर ये दवाखाने में हमने पहुँचे हैं। सकाळी 7 वाजल्यापासून कसारा आणि खोपोली या दोन्ही मार्गांवरून कल्याण मार्गे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढायला सुरुवात होते। साधारणतः 11 वाजेपर्यंत प्रत्येक लोकल ही प्रवाशांनी खचाखच भरलेली असते आणि डब्यांच्या दाराबाहेर अनेक प्रवासी जीवाचा आटापिटा करत प्रवास करत असतात। एका हातानं आधार पकडत आणि दुसऱ्या हातानं आपली बॅग सांभाळत लाखो प्रवासी दररोज जीवाचा धोका पत्करून आपलं ऑफिस गाठतात। गर्दीचा उच्चांक गाठला जातो अशा सकाळी 9:30च्या सुमाराला दोन्ही बाजूच्या लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून पास झाल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। 8 लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या 2 स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत। ही सगळी जी प्रवासी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती। ह्यांचं आपापसामध्ये एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवासी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे
ते प्रवासी पडलेले आहेत ट्रॅकवरती. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 प्रवासी ट्रॅकवरती पडलेले होते. ही साधारण 9:30 वाजताची घटना होती. 9:50च्या दरम्यान आपल्या ॲम्ब्युलन्सेस तिथे पोचलेल्या आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे. आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत. लोकलमधून खाली पडलेल्या 13 प्रवाशांपैकी 4घांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. उल्हासनगरचा केतन सरोज, दिव्याचा राहुल गुप्ता, कल्याणचे विकी मुख्यदल तर ठाण्याचे मयूर शहा या 4घांचा या अपघातात मृत्यू झालाय. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुंब्रा पोलिसांनी देखील लोकलमधील प्रचंड गर्दीमुळेच अपघात झाल्याचं म्हटलंय. थ्रू ट्रेन थी, पैसेंजर जो थे वो गेट के ऊपर में लटक रहे थे और यहाँ पे आप देख रहे हो जैसा कर्व है, शार्प कर्व है, कोई रेस पास नहीं है. पैसेंजर्स लटकने के कारण अगर किसी कारण से उनका हाथ छूटा होगा और काफी संख्या में रहे होंगे, रस आवर रहता है, इस कारण उस टाइम पे कई लोग गिरे. जो लोकेशन है इसके बारे में रेलवे चर्चा कर रही है. एकदम से खाली नहीं करा सकता ना, कर्व तो ठीक धीरे धीरे करके बनेगी, प्लानिंग में है. ये सारी चर्चाएं चल रही हैं. आप लोगों ने कई बार देखा होगा, मंत्री महोदय भी आते हैं, जीएम महोदय भी आते हैं, सब लोग प्लान कर रहे हैं. बॉम्बे में लंबे समय में ये भी किया जा रहा है कि जो ट्रेनें थ्रू चल रही हैं या फिर जो भी लोकल ट्रेन है उसको भी सारे गेट क्लोज होने वाले लगेंगे और उसमें टाइम लगेगा. लोकल अपघातात मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू पडलेल्या कुटुंबियांसमोर दुःखाचा डोंगर तर उभा आहेच, शिवाय घरातली कमावती व्यक्ती अचानक या जगातून निघून गेल्यानं उभी राहणारी आर्थिक आव्हानही आहेत. आणि तितकीच दुर्दैवी गोष्ट म्हणजे उद्या देखील लोकलला अशीच गर्दी होणार आहे. लोकांना असंच दारात लटकत प्रवास करावा लागणार आहे आणि आपणही असेच मरू शकतो या भीतीसह या लाईफलाईनचा प्रवास सुरू ठेवावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.